रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. रामकृष्ण हरी. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी मोहन नलवडे. आज आपण आलेलो आहे संतोष मधुकर मशाले यांच्या प्लॉटमध्ये. हार्वेस्टिंग चालू आहे, तिथं ऊसाच्या हार्वेस्टिंगच्या संदर्भाचा व्हिडिओ बनवण्याकरता शेतकरी मित्रांना ओळख करून द्या दादा तुमची. मी संतोष मधुकरराव मसाले. टोटल दादांचा गेल्या आर्थिक वर्षामध्ये 14 एकर ऊसाला आपण रामा ॲग्रोटेक शेड्यूल दिलं होतं आणि त्याचं देखभाल हे बापूराव मारुती पवार करतात. मित्रांनो, तुम्ही शेतकरी मित्रांनो तुमची ओळख करून द्या, नाव सांगून. मी सुरेश मारुती पवार उर्फ बापू पवार म्हणतात मला. तर ही जी क्षेत्र जी आहे संपूर्ण 14 एकर, तर ह्या क्षेत्राला आपण नरडे साहेबांनी जी आपल्याला ती राम ॲग्रोटेकचं जी प्रोडक्ट दिलं ते आपण वापरलं. तर आपण ह्या क्षेत्राची लागवड 5 बाय 1 फुटावर केलेली आहे. म्हणजे 5 फुटी सरी सोडली, 5 फुटी सरी सोडली आणि 2 कांडीतलं अंतर 1.5 फूट ठेवलं. बरं, हे लागण तुम्ही जी केली ती कांडी लागण केली का डोळा लागण केली? कांडी लागण नाही. बरं, कांडी लागण केल्यानंतर बरं, गेल्या आर्थिक वर्षात ज्यावेळी कांडी लागण केल्यापासून तुम्ही आतापर्यंत हार्वेस्टिंग पर्यंत रासायनिक काय वापरलंय का? रासायनिक आम्ही फक्त काय केलं, आपल्या बुजवलेला म्हणजे ती गळबांधणीला फक्त 2 फूट शेणखत वापरला. आपण 2 पटी विहिरी आणि शेणखत वापरलं. बरं, आपलं बांधणे झाल्यानंतर जे आपण शेड्यूल चालू केलं, कारण मी दादांना प्रॉपरली बोललो होतो, कारण दादा तुम्हाला विश्वास नव्हता, बरोबर आहे का ना सुरुवातीला? ते खरंच रामा ॲग्रोटेकचं. पण तुम्हाला ज्यावेळेस सुरुवातीला बोललो होतो की तुमचं ॲव्हरेज 55 ते 60च्या आसपास बसत होतं. मी काय तुम्हाला सांगितलं की सरासरी ॲव्हरेज आपलं 70 पर्यंत जाईल. पण आता मला सांगा की 70 पर्यंत जाईल, पण त्याला प्रॉपर शेड्यूल वापरावं लागेल हे तर तुम्हाला सांगितलं. पण आपल्याकडून प्रॉपर शेड्यूल गेलं नाही, कारण 14 एकराला माझ्या शेड्यूल प्रमाणे 3 लाखाचं प्रॉपर म्हणजे मटेरियल जायला पाहिजे होतं, पण 1,83,000चं मटेरियल गेलं. म्हणजे सरासरी 1 एकराला 13,000चं मटेरियल गेले. म्हणजे त्यात आपण काय केलं सर, सुरुवातीला की ज्ञानशक्तीचा पहिला डोस सोडला, त्याच्यानंतर समृद्धी एकरी एकच कॅन सोडत होतो, डबल कॅन दिलं नाही. त्याच्यानंतर 1340चं कॅन दिलं. त्याच्यानंतर मध्येच काय दिलं आपण, बायोक्रांती आणि फेममॅक्स दिलं, आणि त्याच्यानंतर सृष्टी, आणि शेवटचा डोस दिलेला ऊस स्पेशलचा डोस दिला. किती दिवस झालं? 2 महिने झाले. मग 2 महिन्यात तुम्हाला किती कांड्या वाढलेल्या वाटतं? 10 कांडी वाढली. 2 महिन्यात 10 कांडी. बरं, आता मी दादांना असं विचारतो की दादा, तुम्ही गेल्या आर्थिक वर्षापर्यंत जी ऊस वर होता त्या ऊसाचा ॲव्हरेज आता हार्वेस्टिंग चालू, ह्या ॲव्हरेज मध्ये तुम्हाला किती तफावत वाटते, वाढले? म्हणजे अगोदर 60 टनाचं ॲव्हरेज पडत होते. आज चालू वर्षी काय वाटतं तुम्हाला? 70 ते 75 पर्यंत जाईल. 75 टन. बरं, आज मला सांगा की जर विचार केला तर तुमच्या उत्पादनात वाढ झाली आणि खर्चामध्ये बचत झाली. मग मला सांगा की एक तुम्हाला मी आता प्रश्न असा विचारतो, तुम्हाला बी आणि पवार साहेबांना दोघांना विचारतो. आता तुमची चालू वर्षी बी तुम्ही डोळा लागण केली, म्हणजे डोळा रोप लागण केली, त्याला जर प्रॉपर शेड्यूल गेलं तर तुम्हाला जे रामा ॲग्रोटेक आम्ही सांगतो की प्रत्यक्षात बांधा येऊन सांगतो, जसं बोलतो तसं करून धावतो, अपवा तर पसरत नाही. मग मला सांगा की तुम्हाला वाटत नाही का 100 टन आपला एकरी निघू शकतो? पण त्याच्याकरता काय करावं लागेल, प्रॉपर चॅनल. कारण का गेल्या आर्थिक वर्षात ह्या ऊसाला स्प्रे कमी गेलं. तसं तर विचार केला तर लहानपणी कमीत कमी 4 स्प्रे व्हायला पाहिजे, तर 8 खालून ड्रिचिंग व्हायला पाहिजे, पण त्या झाल्या नव्हत्या आपल्या. तरी सुद्धा एवढा आज विचार केला तर हा ऊसाच्या कांड्या मापा वापरावं तुम्ही, मोठे मापा. 1 2 3 4 तिकडे बघा, तिकडे बघा, 7 8 इकडे 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 27 46 कांडे ऊस आहे. बरं, आतापर्यंत मला सांगा की तुम्ही दादा एक विषय करा की आतापर्यंत तुम्ही बऱ्याच कंपनीचे रासायनिक वापरले, बऱ्याच रासायनिक दुकानातून आणले, पण आज मी तुमच्या जरी शेजारचा असलो तरी तुम्हाला बांधाव येऊन ट्रीटमेंट दिलंय का दुकानात येऊन दिलंय? बांधाव येऊन दिले. बांधाव म्हणजे रामा ॲग्रोटेकचं पहिलं शेड्यूल काय आहे की पहिल्यांदा आम्हाला बांधाव लावते, ती बांधाव जाऊन प्रत्यक्षात परिस्थिती बघितल्याशिवाय आम्ही शेड्यूल देत नाही, ही आमची खैसियत आहे. आणि आम्ही काय बोलतो, मी आज तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो की तुम्ही, मला माहित आहे चालू वर्षी का तुम्ही शेड्यूल वापरला, तर तुमच्या मनात दसपच होती की माझा ऊस खरंच भरतोय का नाही, विश्वास नव्हता. पण आता तुमचा विश्वास काय आहे? 100% विश्वास आहे. 100%. मग मला सांगा की तुम्ही शेतकरी मित्राकरता काय सांगू शकता, ते शेतकरी मित्रांनी रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरावं का नाही, ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? शेतकरी मित्राला आवर्जून आवाहन करतोय की 100% तुम्ही रामा ॲग्रोटेक प्रोडक्ट 100% वापरा. आम्हाला गेल्या वर्षी थोडा अनुभव म्हणजे 50% अनुभव होता आम्हाला आला, आता आम्हाला 110% अनुभव आला आहे.
त्यामुळे इथून पुढे आम्ही पूर्ण शेड्यूल वापरणार आहे रामा एवढं. तुम्ही बघा ऊसाची कांडीची लांबी बघा कशी आहे, आणि जाडी हे जे कोंबारे आहेत हे कोंबारे नंतर फुटलेले नवीन कोंबारे आहेत, हे बघा नंतर ह्याची जाडी सरासरी नाही ह्यांना विचारू की तुमच्या आता दादा ऊस आहे, त्या ऊसाचं वजन किती भरल हो? तरी किती भरू शकतं? किती भरेल? मोठ्याने बोला. 15, 16, 17, 18, 19 19 किती किलो बरोबर मला बसले ऊस? तरी 10 किलो 7-8 किलो भरते. 8 किलो भरल नक्की. सहज भरणार. म्हणजे आता मला सांगा की तुम्ही बऱ्याच लोकांचं हार्वेस्टिंग करता, पण अशा पद्धतीचा ऊस वाटतोय का कमी खर्चात येणारा ऊस? नाही इतका आता तुम्ही नेताय, मला सांगा की तुमचं गाडी सेंटर आहे हा, मला सांगा त्याचं जुगाडाचं ॲव्हरेज किती बसतं या टनेज? तरी 15 लोक बसते, 15-16 टन. 15-16 टन. कारण आतापर्यंत आता तुमचा 3 एकर खाल्ला ऊस गेलाय, 240 टन प्लस ऊस गेला, हे तर तुम्ही मान्य केलंय. जो नरम ऊस आहे आता खरं तर ऊस वर सुरुवात झाली आहे आता. कारण इथपर्यंत इथून खाली जी पाठीमाग ऊस गेलाय ते इथून खाली ते पाऊण 1.5 एकर, हे अर्धा एकर, 2 एकर क्षेत्र म्हणजे आणि तिथे हलकं खडीनं क्षेत्र. क्षेत्र. हलक्या क्षेत्रात सुद्धा तुम्हाला 80चं ॲव्हरेज बसलंय, पण आपण 75 सरासरी पकडलंय. जास्त काय सांगायची गरज नाही, जास्त सांगायची गरज आहे. काय आपल्या करायचं? मला सांगा दादा, तुम्ही काय म्हणला होता? तुमचा एक शब्द होता मला की काय नाही, जर माझ्या मनाप्रमाणे ॲव्हरेज बसलं तर मी तुमचा दुकानात येऊन सत्कार करील. मला सांगा, सत्कार करणं म्हणला तरी मला सत्कार झाले, पण खरोखरच सांगा की एक रामायण प्रतिनिधी म्हणून मी सत्कार करणे योग्य आहे का? आहे. तुमच्या एकट्याचं नाही, तुमच्यावरच्या जे स्टाफ मेंबर त्यांचा सुद्धा सत्कार आम्ही करणार आहे. कारण त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन दिलं, तुम्ही आम्हाला दिलं, यातून आमचा फायदा तुमचा फायदा झाला. पण शेतकरी मित्र आवराजून तुम्ही प्रोडक्ट वापरा, रामायणचे प्रोडक्ट अवश्य वापरा. मी 100% दादा तुम्हाला गॅरंटी देतो, तुम्ही 4 वर्ष सगळे डोळा लागण केली. आता प्रॉपर चालून आपण शेड्यूल चालू करू. कमीत कमी 8 ड्रिचिंग आणि 4 स्प्रे घेऊन द्या. मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो की 100 टन प्लस ऊस काढणार म्हणजे काढणार. कारण रामायग्रोटेकचं ब्रीदवाक्यच आहे, जे बोलतो तेच करतो. असं कधीही वावगं बोलत नाही. कारण पहिल्या दिवसापासून माझा काय शब्द होता की तुम्हाला 100% रिझल्ट देणार, पण रिझल्ट डोळ्याला दिसत होता, पण तुम्हाला कशात पाहिजे होता रिझल्ट? तो टनेजमध्ये पाहिजे होता. कारण तुम्हाला वेळोवेळी मी दावलं होतं व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमातून, ह्याच्यामध्ये की दादा एवढा ऊस वाढलाय, पण तुमचा विश्वास कुठं बसत? कारण गेल्याच माहिती तुम्ही काय म्हणला, वाड्याकडे बघून मला वाटत नाही की टनेज बरेल म्हणून. हे मान्य आहे का नाही? वाड्याकडे बघून. पण हे तर दिसण्यापेक्षा असणं महत्वाचं आहे. म्हणून हे तुम्हाला आज प्रत्यक्षात मी सत्य प्रूफ करायकरता साहेबांना घेऊन आलो. बीसी साहेबांना त्यांना सांगितलं एकदा एक हार्वेस्टिंगचा ह्यांचा व्हिडिओ काढू आणि सगळ्या शेतकरी बांधवाला एकदा व्हायरल होऊन द्या, म्हणजे शेतकरी बांधवाचा विश्वास बसेल. आणि जर अजूनही कोणाला जर इथं या परिसरामध्ये जर कोणाला ऊसा करता किंवा इतर कुठल्याही पिका करता जर रामायग्रोचे प्रोडक्ट किंवा त्यांना सल्ला पाहिजे असेल तर माझं दुकान बेलवाडी गावामध्ये शिवकृषी सेवा केंद्र आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे 91 12 87 15 16. कधीही कॉन्टॅक्ट करा, संपर्क करा. 100% 100 नाही 110%, 200% शेतकऱ्याचं उत्पन्न वाढणार म्हणजे वाढणारच. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.